चला पंच सामना चालू करून घ्यायचा आहे. धन्यवाद. तर इनिंगला मात्र सुरुवात होते. स्ट्राईक एंडला प्रणय लाड, एक आक्रमक फलंदाज कोलाड हिल संघाला बिलॉंग करतो आणि निश्चितच सुरेख अशी फलंदाजी, आक्रमक फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या झालेल्या सामन्यामध्ये 32 धावा तब्बल गोळा केल्या होत्या. तोच प्रणय फलंदाजी मार्कवर पहिल्या चेंडूला सन्मान देतोय आणि निश्चितच मागील सामन्यावर सुद्धा हेच केलं होतं. पहिला चेंडू निश्चितरित्या पाहिला जाते त्याच्यावरती सिंगलच्या स्वरूपात एक धाव गोळा केली जाते आणि ह्या एका धावेनिशी संघाच्या धावसंख्येचा श्री गणेश सुद्धा होतोय. एक धाव खात्यामध्ये जमा होते, धावसंख्या होते बिनबाद 1. तर आता मात्र नॉस्ट्राईक एंडचा फलंदाज मंदार पाटी फलंदाजीसाठी आलाय. मागील चेंडू मात्र थोडासा वाईडिश लेग स्टिकच्या बाहेर होता आणि तिथं पंचांनी वाईडच्या स्वरूपात घोषित केलाय आणि दुपार सत्रामध्ये पंचाकडून कवायत करताना आपण पाहतोय. धावसंख्या 2 धावा. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. सुंदर असा वाऱ्याने मंजूळ गायलेलं गीत आमच्या कानामध्ये गुंजते आणि मैदानामध्ये मात्र सामना चुरशी चाललाय. काय सुरेख चेंडू आहे. चेंडूने घेतला यष्ट्यांचा वेध. फलंदाज परततोय माघारी. पहिला धक्का, पहिला गडी बाद. मंदार पडले आहे. महत्वपूर्ण अशा मंदारचा बळी मिळवलाय, कारण ज्या मंदारने मागील सामन्यामध्ये सुरेख अशी गोलंदाजी केली होती. बहुधा मला वाटतं या षटकामध्ये 2च चेंडू झालेत. पहिल्या चेंडूवरती 1 धावाला, दुसरा चेंडू वाईट स्वरूपात होता. तिसऱ्या चेंडूमध्ये मात्र सुरेख गोलंदाजी केली आणि यष्टीचीच्या स्वरूपात मला वाटतं बोल्डच्या स्वरूपात पहिला धक्का निश्चित संघाला दिलाय. आता मात्र वेद फायटर्स काम संघाला थोडं सावरावं लागेल. अचूक फलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी आकाशकडून अचूक टप्प्याचे होते. पहिलं पॉवर प्ले षटक आहे आणि पॉवर प्ले षटकामध्ये सुंदररित्या फलंदाजी करावी लागेल. गॅपमध्ये फटके खेळावे लागतील. चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल. काय घडणार, काय बिघडणार, आपल्यासाठी कॉमेंट्री बॉक्समधून मी तुमचा समालोचक मित्र सिद्ध सिंधुकर या संपूर्ण मॅचचं समालोचन करतोय. दरम्यान पुन्हा एकदा पुढचा चेंडू आखूड टप्प्या चेंडू सुंदररित्या खेळलाय. क्लासिकल शॉट खेळला जातोय गणेश कदम यांच्या माध्यमातून. दरम्यान 2 धावा मात्र यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. पहिलं षटक मैदानात सुरू असताना धावसंख्या 4 धावा. खाम क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्मान्य आदरणीय नितीशजी कोंडे सर यांचं व्यासपीठावरती आगमन झालंय. या संपूर्ण स्पर्धेच्या वतीने आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. 1 लाख मोलाची स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीसाठी आले. खाम प्रीमियर लीग KPL 2025 पर्व 2. तर मागील जो सामना झाला होता अर्पण एंटरप्राइजेस वर्सेस आराध्या इलेक्ट्रिकल धानकाने, या दोन संघादरम्यान झालेल्या सामन्यामध्ये विजय संपादन केला अर्पण एंटरप्राइजेस संघाने आणि या संघाला विजय संपादन करून देण्यासाठी ज्याने बहुमूल्य असं योगदान दिलं तो प्रतीक तिटे ठरतोय मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. प्रतीक तिटेला विनंती असेल की आपण मंचावरती यायचंय आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण स्वीकारायचा आहे. मागील चेंडू मात्र डेड बॉल घोषित केला जातोय. पंच मात्र सुरेख कामगिरी करतायत. कडक तर ऊन आहे आणि कडक त्या उन्हामध्ये सुंदररित्या कामगिरी त्यांच्या मात्र केली जाते. त्यानंतर सन्मान्य आदरणीय व्यासपीठावरती उपस्थित तेजसजी खांडेकर साहेब यांचा सुद्धा यथोचित मानसन्मान व्यासपीठावरती केला जातोय. सन्मानाचं स्वरूप असेल शाल
आणि पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान स्वीकारताना सागरजी तेलंग यांच्या हस्ते तेजस खांडेकर यांचा सन्मान व्यासपीठावरती होतोय आणि संपूर्णरित्या सुंदररित्या या स्पर्धेसाठी भेट दिली जाते त्यांचंसुद्धा सहर्ष आभार. दरम्यान आपण मात्र मॅच खेळूया. पुन्हा एकदा स्ट्रायकेडला प्रणय आहे, सुंदर फटका खेळला, बॅकफुटला जाऊन पंच केला आणि चेंडू मात्र ट्रॅव्हल केला गेला कव्हरच्या रिजनमध्ये. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. त्या दरम्यान मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच प्रतीक थिटे याला सन्मानित केलं जात आहे. मी सन्मान्य आदरणीय नितीशजी कोंडे सर यांना विनंती करतो की आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन प्रतीक थिटेला सन्मानित करायचं आहे. चला कॅमेरामॅनची नजर त्यांच्याकडे येऊ द्या. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रतीक थिटे. दरम्यान एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 11 रन्स ॲट दी एंड ऑफ फर्स्ट ओव्हर विथ द लॉस ऑफ 1 विकेट. म्हणजे पहिल्या षटकामध्ये 11 धावा झाल्यात, 1 गडी बाद झालाय आणि एका षटकाचा खेळ संपलाय. म्हणजे पहिल्या षटकामध्ये एकेरीचा पाडा आपला पाहायला मिळतोय. पारी का दूसरा ओव्हर चलता हुआ और नए गेंदबाज नरेश गेंदबाजी बाग पर 10-12. ये अच्छी गेंद थी, शॉट, गेंद जाती हुई आसमान को चीरती हुई, सेफ लैंडिंग किया है गेंद ने. 2 रन मुकम्मल करते हुए इस बार गणेश, जिनके पास पावर है, जिनके पास कद बड़ा है, काम भी बड़ा करना पड़ेगा. शॉट खेलने का प्रयास था, मिस टाइम शॉट था. 2 रन मिले, 2 रन के साथ रन संख्या 13 रन्स. अब इस ओवर की आखिरी गेंद नरेश की ओर से अगली गेंद. इस बार भी शॉट खेला है, क्रॉस बैट फटका और इस बार सीधा गेंद फील्डर के हाथों में. दूसरे विकेट का पतन. लाख मोलाची स्पर्धा आहे आणि त्यामध्ये जर आपल्याला खेळाडूंची नावच जर माहिती नसतील तर स्पर्धेला काही अर्थ उरणार नाहीये. चला आपण खेळाडूंचे नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. नवीन फलंदाज क्रीजवरती जात आहेत. प्रवीण पार्टे, एक अनुभवी खेळाडू मैदानाच्या दिशेने येत आहेत आणि गोलंदाजी मार्कवर मला वाटतं नरेशच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी केली जाते. सलग 2 चेंडूवरती 2 गडी बाद केले जात आहेत. म्हणजे सुरेख सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल नरेशच्या माध्यमातून. नरेश टू प्रवीण, पुढचा चेंडू हा मात्र सुरेख चेंडू होता. स्लोवर बाउन्सरच्या स्वरूपात चेंडू टाकला होता. फटका खेळण्यात अपयश आलं आणि धाव मात्र कोणती मिळाली नाही. चेंडू गेला निर्धाव. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. नरेशच्या गोलंदाजीचं कौशल्य म्हणावं लागेल की प्रत्येक चेंडू हा वेगवेगळ्या प्रकारे तो टाकतो. निश्चितच स्लोअर वन आहे, त्याच्याकडे यॉर्कर टाकण्याची क्षमता आहे. हा चेंडू सुद्धा स्लोअर होता. चेंडू मात्र आकाशामध्ये गेलाय. क्षेत्ररक्षकाने झेल पकडलाय. क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाहीये. तू चल मैं आया अशी स्थिती मात्र मैदानामध्ये वेद पॉवर हिटर संघाची पाहायला मिळते.
चालू असणार आहे, पण या ओव्हरमध्ये मला वाटतं बहुधा शेवटचा चेंडू सुंदररित्या खेळलाय. आता मात्र धाव घेण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रणयकडून मात्र माघारी धाडलं जातंय, कारण प्रणयला माहिती आहे की 2 षटकांमध्ये फलंदाजी पाहिली, फलंदाज येत आहेत आणि जात आहेत, फटके खेळतायत, चुकीचे फटके खेळतायत, फलंदाज बाद होत आहेत. दरम्यान 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवरती. 13 रन्स ॲट द एंड ऑफ सेकंड ओव्हर विथ द लॉस ऑफ 4 विकेट्स. प्रणय लाड एक अच्छे बल्लेबाज विद पावर हिटर्स खाम की टीम के. तीसरे ओवर का खेल कैसा चलेगा? 4 विकेट गए, इस ओवर में क्या घटेगा देखने लायक होगा. पहली गेंद ब्लॉकर में डाली हुई गेंद, अच्छा शॉट खेला है अलॉन्ग द कार्पेट, गेंद ट्रैवल होती हुई शॉट मिड ऑन के रीजन में गेंद को पकड़ते तब तक 2 रन मुकम्मल किए और 2 रन के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 15 रन 15 रन बने. पारी का तीसरा ओवर चल रहा है. प्रणय स्ट्राइक एंड पर खेल रहे, नॉन स्ट्राइक एंड पर सूर्यकांत और गेंदबाजी मार्ग पर आकाश. आकाश की अगली गेंद लंबी चौड़ी गेंदबाज है, अच्छी गेंदबाजी डालती है, अच्छा खेला डिफेंसिव मोड में. प्रणय को मालूम है कि टीम की विकेट गई, अब टीम की कमान संभालनी पड़ेगी और इसके लिए सिंगल्स और डबल पर वो कॉन्सेंट्रेट कर रहे हैं. अच्छी बल्लेबाजी प्रणय की ओर से, टीम की कमान लेके चलना पड़ेगा और इसलिए सिंगल्स और डबल्स पर कॉन्सेंट्रेट कर रहे हैं. और 2 रन के साथ रन संख्या 17 रन. क्रिकेट में दम जीतेंगे 17, जब 17 बनता है तब खतरा तो आता है. जब रन संख्या 17 बनी है तो खतरा किसको घटेगा ये तो देखने लायक होगा. फिर एक बार आकाश राइट टर्म ओवर द विकेट. अगली गेंद, इस ओवर की तीसरी गेंद प्रणय को. शॉट खेलने का प्रयास है, खतरा मिला है, क्या छूटा है ना मुन्ना ना, ऐसी गलती नहीं. बीच मैदान में क्या छूटा हुआ, ये तो दिवाली का लड्डू था, आपने छोड़ दिया. और आप देखेंगे जब क्या छूटता है प्रणय का तो बहुत मार पड़ती है गेंदबाजों को. पहली मैच में भी क्या छूटा था, 32 रन बनाए. इस मैच में भी क्या छूटा है, कितने रन बनेंगे देखने लायक होगा. विद पावर हिटर्स आपसे गलती हुई है. फिर एक बार अगली गेंद, ये गेंद ब्लॉक होल में डाली हुई गेंद. अच्छी गेंदबाज है आकाश, जिनके पास क्षमता है, जिसके पास टैलेंट है और अच्छी गेंदबाजी इस बार डालते हुए. आकाश की ओर से अच्छी गेंदबाजी इस बार होती है. प्रणय का बल्ला बोलना चाहिए. प्रणय का बल्ला बोलेगा तो रन बनेंगे और टीम के कप्तान है, टीम की कमान लेके चलना पड़ेगा. अब आके शॉट खेलने का प्रयास, गेंद फील्डर गेंद के नीचे क्या छोड़ दिया. बार बार क्या बीच मैदान में करता हुआ, ना मुन्ना ना, ऐसी गलती नहीं. गलती पड़ी है भारी. और किसका क्या छोड़ा है, प्रणय का, जो अच्छे बल्लेबाज है, जिनके पास क्षमता है, जिनके पास टैलेंट है, जिन्होंने पिछली कुछ टूर्नामेंट में अच्छी पारियां खेली है, उनका क्या छूटा है. फिर एक बार अगली गेंद, ये भी ब्लॉक होल में डाली हुई गेंद. शॉट अच्छा है लेकिन सीधा फील्डर के हाथों में, फील्डर से हुई गलती. वेद बहुत ही अच्छा शॉट इस बार सूर्यकांत की ओर से, 4 रनों के साथ चौवा मिलता हुआ. चार विकेट के नुकसान पर 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावसंख्या झाले आणि म्हणावं लागेल की कुठेतरी
श्री स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन उडदवणे संघ थोडासा बॅकफुटला आलेला आहे. चला खेळाडूंसाठी आपण जलपानाची व्यवस्था करायची आहे, पाण्याची व्यवस्था करायची आहे. चला ड्रिंक्स ब्रेक असेल. निश्चितच आपण पाहतो की 3 षटकांमध्ये 24 धावा झाल्यात आणि प्रणय लाड जोपर्यंत मैदानामध्ये उभा आहे तोपर्यंत निश्चितरित्या संघाच्या आशा निश्चितरित्या आहेत. कारण नलेशजी आपण जर पाहिलं निलेशजी आपण जर पाहिलं ना तर प्रणय नॉन सेकंडला सेकंड ओव्हरला उभा होता आणि वारंवार 4 धक्के संघाला बसत होते. आता मात्र प्रणयच्या माध्यमातून संघाची कमान घेतली जाते आणि 24 धावा स्कोरबोर्डवर लागल्यात. च्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे. पहिल्या चेंडूची फेकी यावेळेसचा बॉल अनएक्सेप्टेड उचली पाहायला मिळाली. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न राहिला. शॉट फाईन लेग रिझनमध्ये क्षेत्ररक्ष डाऊन द बॉल येताना पाहायला मिळतील. एक धाव याही चेंडूवरती येताना पाहायला मिळते. एक धावेच्या साहाय्याने स्कोर कार्ड पुढे जातोय जिथे आपण पाहतोय तब्बल 25 धावा स्कोर कार्डवरती येताना पाहायला मिळाल्यात. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती असताना पहिला चेंडू अचूक थाटणीचा आपल्याला पाहायला मिळाला. पंचांच्या भूमिकेत आपण मोहम्मदजी बकवाल सरांना पाहतोय. त्याच बरोबरीने संपूर्ण स्पर्धा एकेस या वाहिनीवरती लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. साऱ्यांचं अंतःकरणातून स्वागत करूयात. यावेळेसचा बॉल खोला टाकण्याचा प्रयत्न अगदी स्लॉटमध्ये चेंडू होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न राहिला. चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं शरीराचा वेध घेत असताना चोरटी पद्धतीने एक धाव या ठिकाणी ग्राह्य धरली जाईल. बाईक स्वरूपात एक धाव या ठिकाणी ग्राह्य धरली जाईल. एक धावेच्या साह्याने धाव फळक पुढे जातोय जिथे आपण पाहतोय तब्बल 25 धावेवरती 26 धावा स्कोर कार्डवरती येताना पाहायला मिळतील. म्हणजे बघा जास्तीच्या धावा बनलेल्या नाही आहेत. यावेळेसचा बॉल मिडल ऑफ द बॅट स्वीट साऊंड चेंडू भिरकावून लावलाय. हा षटकार षटकार चौकारांची आतिषबाजी करणं तितकंच गरजेचं राहील. जिथे आपण पाहिलं बॅटच्या स्लॉटमध्ये आला आणि हो बॅटर सांगतोय आमच्या टप्प्यात आला की आम्ही कार्यक्रम हा करतोच आणि तोच कार्यक्रम मैदानाच्या आतमध्ये झाला. यावेळेचा बॉल चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. अगदी चेंडू पुढ्यातून उचली घेताना पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती असताना आपण पाहतो यावेळी मात्र डॉट बॉल चेंडूची सांगता 32 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. रोहित षटक क्रमांक 4 मध्ये आपण पाहतोय एक षटकार जरूर खाल्ला परंतु कमबॅक करणं देखील जाणतो हा खेळाडू. अनएक्सेप्टेड उचली या चेंडूवरती पाहायला मिळाले. पंचांकडे अशालभूत नजरेने पाहण्यात आलं. अपील तर झाली होती उत्साह अधिक पाहायला मिळाला. त्याच वेळेला आत्मविश्वासामध्ये थोडासा डगमगताना पाहायला मिळाले. निर्धाव चेंडूची सांगता आणखी एक निर्धाव बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. शपल झाली जागा बनवली बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मस्तकावरून चेंडू सीमारेषा पार वन बाउंड चौकार.
वरती पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कवरती आपण रमेशला पाहतोय, ज्याने याचं गोलंदाज म्हणून आज साऱ्यांना इम्प्रेस केलं. सर्वोत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. यावेळेचा बॉल डान्सिंग डाऊन फ्रंट फुटला आली आहे, समोरती खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र विकेट सॅक्रिफाईस केली जाईल. लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे. फलंदाज आउट. गरजेचं आहे. स्लॉग ओव्हरमध्ये आलाय, जिथे आपण पाहिलं 4 चेंडूंची फेकी राहिली आहे, एक ब्रेक थ्रो दिला आहे, तब्बल 2 धावा खर्च केल्यात. सर्वोत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले रमेशची. यावेळेचा बॉल शफल झाले, जागा बनवली काऊ कॉर्नरच्या दिशेने. हा वेळी मात्र इथं संधी उपलब्ध होती. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आले होते, त्यांच्या हातातून चेंडू निसटताना पाहायला मिळाला. फेकी तर चांगली राहिली आहे. दुसऱ्या धावेचा मोह आवरला गेला नाही. आवरा वेगाला, सावरा विकेटला, आणखी एक धक्का. फलंदाज आउट.
थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. चला दोन्ही संघाच्या संघनायकांचं लक्ष वेधेन. आपला 12वा रिप्रेझेंटेटिव्ह या ठिकाणी कंबॉक्सकडे वळवा. हेच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय श्री स्वामी समर्थ उडदवणे, विपक्षामध्ये आपण पाहतोय विथ पॉवर हिटर्स काम ही मॅच आपल्या भेटीला आली आहे. पहिल्या डावामध्ये एकंदरीत आपण पाहिलं ना, श्री स्वामी समर्थ कंस्ट्रक्शन उडदवणे संघाने 39 धावा बनवल्या, 40 धावांचं टार्गेट सेट केलंय आणि 40 धावांचं आव्हान पेलण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय आकाश त्याच वेळेला नरेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिला बॉल हाफ ट्रॅकर बॉल आडवा बॅटने केलेत, इनफिल्डच्या डोक्यावरून आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. आता मात्र चुकी होताना पाहायला मिळाली आहे. ही आता कदाचित कॅच झाली असती ना, खराब फेकी. याही वेळेला अतिरिक्त धाव ग्राह्य धरली जाईल. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं या ठिकाणी सफलता मिळाली असती, क्षेत्ररक्षक अतिवेगाने येताना पाहायला मिळाले आणि त्याच वेळेला त्यांच्या हातातून चुकी होताना पाहायला मिळाली. चेंडू धरणीमातेला दान झाला आणि या मॅचमधील पहिल्या चेंडूवरती जीवदान येताना पाहायला मिळाल्या. 2 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. हाफ ट्रॅकर बॉल बॅकफुटला आली, जागा बनवली, शॉर्ट स्क्वेअर लेग रिझनमध्ये फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल जातील तत्वरती. याही चेंडूवरती दुहेरी धाव येताना पाहायला मिळाली आहे. फेकी खूप चांगली राहिली. तक्षणी आपण पाहतोय प्रोटेक्शन देखील आपल्याला चांगलं पाहायला मिळालं. 4 धावा स्कोर कार्डवरती आल्यात, जिथे आपण पाहतोय एकंदरीत षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती आहे. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि पहिल्या चेंडूवरती जिथे आपण पाहिलं ना सफलता होती, परंतु कुठेतरी त्या ठिकाणी चुकी करताना आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाली आहे आणि त्याही चेंडूवरती 2 धावा येताना पाहायला मिळाल्यात. 2 चेंडूंचा खेळ समाप्त, 4 धावा स्कोर कार्डवरती. यावेळेसचा बॉल खोलात टाकला होता, 4 मुंड्या चित करणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. जणू बॅट करण्याची मुभाच या ठिकाणी बॅटरला दिली नाही आहे. यावेळी मात्र गोलंदाजी मार्कवरती गणेशचा हा अफलातून कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. एक चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळते. 3 चेंडूंचा खेळ समाप्त, 4 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. त्याला माहिती आहे पहिल्या डावामध्ये धावा बनलेल्या नाही आहेत, उत्तरार्धामध्ये धावा खर्च का करायचे. मग कव्हर पॉईंटच्या दिशेने सॉफ्ट हँड स्टेअर करण्यात आलं. टेक द सिंगल याही चेंडूवरती एकदा वेताना पाहायला मिळते. एकदा वेच्या साईने स्कोर कार्ड पुढे जाईल, जिथे आपण पाहतोय तब्बल 5 या अंकावरती षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती आहे. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. लगातारच्या पहिल्या 2 चेंडूवरती आपल्याला दुहेरी धाव येताना पाहायला मिळाली. 1 बॉल निर्धाव आणि त्यानंतर ही 1 धाव. हाफ ट्रॅकर बॉल मिस टाइम स्ट्रोक, संधी इथे देखील आहे. सोनं होणार का? येस, आता होणार नाही आहे चुकी. धक्का क्रमांक पहिला वेद पॉवर हिटर्स खाम संघाला, फलंदाज आउट. लक्ष वेधेन आराध्या इलेक्ट्रिकल दानकाने, विपक्षामध्ये आर्या डेअरी फार्म देवकाने. दोन्ही संघाच्या संघनायकांचं लक्ष वेधतोय. आपण टॉस का बॉक्सकडे वळायचंय नाणेफेक करण्यासाठी. हे षटक क्रमांक 1 मध्ये आपण पाहतो या ठिकाणी गणेश दाखल झाले आहेत. अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 40 धावांचा पाठलाग करायचा प्रतिस्पर्ध्याला आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना 4 मुंड्या चित करणारी गोलंदाजी सातत्यानं आपल्याला गणेशची पाहायला मिळाली आहे. अंतिम चेंडू यावेळेचा बॉल बॅकफुटला आले, पंच करायचं होतं, चेंडूचा बॅटचा संपर्क नाही आहे. हा देखील निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात निघालं. पहिल्या 6 बॉलांचा खेळ या ठिकाणी संपला, जिथे आपण पाहिलं बॅटिंग करत असताना श्री स्वामी समर्थ उडदवणे वेद पॉवर हिटर्स श्री स्वामी समर्थ उडदवणे संघाने तब्बल 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 धावा बनवल्यात. प्रत्येक षटकारात 200 आणि बाउंड्रीला 100 त्याच्या संघ स्वामी समर्थ
येस, त्याचबरोबरीने आपण पाहतोय श्री स्वामी समर्थ कंस्ट्रक्शन उडदवणे या संघाच्या सर्व खेळाडूंसाठी खुश खबर असणार आहे. वैयक्तिक कॅश प्राईज असेल, षटकार मारा 200 रुपये कमवा, त्याच वेळेला चौकार मारा संघ मालकर यांच्या माध्यमातून 100 रुपये कमवा. संघ मालक खुश आहेत, नितांत प्रेम आहे क्रिकेटवरती आणि यदा कदाचित मैदानाच्या आतमध्ये तुम्ही कर्तृत्व सिद्ध करा, त्याच्या पाठीशी कौतुकाची थाप टाकायला आदरणीय संघ मालक हे आहेतच. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात निघालं, 5 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतो या ठिकाणी प्रणय दाखल झालेत आणि त्याच वेळेला कमबॉक्स मध्ये आपण करूयात स्वागत आमचे बंधुतुल्य मित्र राहुलजी कोंडे सरांचं. राहुलजी, एकंदरीत आपण पाहायला गेलो 40 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या षटकामध्ये 5 धावा येताना पाहायला मिळालेत, आपल्यातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याही वेळेला षटक क्रमांक 2 मध्ये आपण प्रणयला पाहतोय. पहिला बॉल, चेंज ऑफ पेस, या चेंडूमधून गती काढून घेतली बघा. म्हणजे एकंदरीत आपण पाहायला गेलो प्रत्येक चेंडू तुम्हाला फास्ट येईल असं नाही आहे, प्रत्येक चेंडू तुम्हाला लूज पडतील असं देखील नाही आहे. तुमची नजर चेंडूवरती असणं हे खूप गरजेचं आहे आणि यावेळेस आपण पाहिलं ना चकवा बेटाना पाहायला मिळाला. काय सांगशील? निलेशजी, तुम्हाला सांगू इच्छितो की प्रणय हा असा खेळाडू आहे की अष्टपैलू खेळाडू आहे. तुम्ही फलंदाजी बघा, गोलंदाजी बघा, त्याचं सर्व पूर्ण आपलं काम चांगलं असतो. येस, नक्कीच आपण पाहायला गेलो, आता देखील पाहायला गेलो या चेंडूवरती आपण पाहिलं ना थोडेसे मागे राहिले, बॅकफुटला आले, कव्हर पॉईंटच्या दिशेने हलक्या हाताने स्टेअर करण्यात आलं आणि याही चेंडूवरती दुहेरी धाव येताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे, जिथे आपण पाहतोय 7 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. म्हणजे एकंदरीत आपण नितीशजी पाहायला गेलो ना तर तब्बल 40 धावांचा पाठलाग करायचा आहे, परंतु बॅट काढण्याची संधी भेटत नाही आहे. यावेळेसचा बॉल मोठा फटका खेळायचा होता, बॅटची लिडिंग एज घेतली आहे, क्वाड बी हँड विकेट, 1 मोर विकेट डाऊन, आणखी एक धक्का. आपण पाहायला गेलो ना राहुलजी, कुठेतरी असे म्हणतात अंतरीच्या अंतरात्म्याला समाधानाची सीमा असेल तर तुमचं जीवन हे व्यर्थ जात नाही आणि खऱ्या अर्थानं 2 धावेवरती या ठिकाणी बॅटर समाधानी राहिली आहेत. काय सांगाल? निलेशजी, सांगू इच्छितो की प्रणय लाड खूप चांगलं खेळत आहेत आणि चांगलं प्रदर्शन आहे. आतापर्यंत सर्वाधिक हाय स्कोर म्हणजेच पॉईंट टेबलमध्ये बघाल तर 84 पॉईंटवर ते आहेत, टॉपवर आहेत. नक्कीच नक्कीच. जिथे आपण पाहायला गेलो आज सकाळच्या सत्रापासून सातत्यानं आपल्या साऱ्यांनी इम्प्रेस केले, सातत्यानं षटकार असतील, चौकार असतील, त्यानंतर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहायला गेलो, साऱ्यांना त्याने इम्प्रेस केलं. षटक क्रमांक 2 मध्ये आपण प्रणयला पाहतोय, अफलातून गोलंदाजी, A1 क्वालिटीची गोलंदाजी त्यांची आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळेस आपण पाहिलोय 4 धावा खर्च केल्यात, 1 गड्याला डगआउटचा इशारा देखील दिलाय. यावेळेचा बॉल फिंगर रोल केली, चेंडूने जास्तीचं वलय घेण्याचा प्रयत्न केला आणि होय मिडल स्टंप वरून हा जाणारा बॉल. पंचांनी मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कमेंट पास केली नाही आहे. ऑफिशियल पंचांचा इशारा मैदानाच्या आतमध्ये पहिल्या 12 चेंडूंचा. हॅलो हॅलो येस, आपण पाहायला गेलो पहिल्या 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपला.
कौतुक करेन याचं गोलंदाज म्हणून गणेशचं, जिथे आपण पाहिलं षटक क्रमांक 1 मध्ये आले 5 धावा त्याने दिल्या, एक गड्याला डगआउटचा इशारा दिला. षटक क्रमांक 2 मध्ये विकेटची गरज होती, प्रणयच्या खांद्यावरती जबाबदारी टाकली ॲज अ विकेट टेकर गोलंदाज म्हणून या संपूर्ण प्रतियोगितेमध्ये त्याच्याकडे पाहिलंय. आणि होय, ज्या क्षणासाठी तो बोलवलं ना, ज्या गोष्टीसाठी त्याच्यावरती जबाबदारी दिली ना, त्याने ती जबाबदारी परिपूर्ण पेलली. 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपला, जिथे 2 गडी डगआउटमध्ये परतलेत आणि 9 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. आता इक्वेशन बदललंय, 18 चेंडू आणि 31 धाव्यांची आवश्यकता आहे. म्हणजे एकंदरीत आपण पाहायला गेलो ना, 10.3च्या सरासरीनं इथून पुढे जायचं आहे. त्याच वेळेला स्कोर बोर्डच्या भूमिकेत आपण खऱ्या अर्थानं देवकाने गावचा पॉवर हाऊस म्हणून ओळखले जाणारे प्रफुल्लजी बामणे सरांना पाहतोय, त्यांचं देखील स्वागत करूयात. एक बराच काळ क्रिकेटची सेवा त्यांनी देखील केलेली आहे. A1 क्वालिटीचा खेळ त्यांचा देखील नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आयुष दाखल झालेत. पहिला बॉल हाफ ट्रॅकर बॉल, आडव्या बॅटने केली, जागा बनवली बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये, चेंडू थांबणारच नाही आहे. आउटफील्ड प्रचंड फास्ट, चेंडू दान 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 करत सीमा पार. हा सावकार च्या साहाय्याने पुढे जाईल, जिथे आपण पाहतोय तब्बल 15 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. म्हणजे बघा, एकंदरीत पाहायला गेलो, गणेशने इम्प्रेस केलं, प्रणयने इम्प्रेस केलं आणि म्हणूनच की काय कुठेतरी आयुष थोडेसे मागे ठरताना पाहायला मिळतात. आयुषला टार्गेट केलं गेलं, पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आल्या, 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी. आयुषचा कमबॅक होणार का, की आयुषला सातत्यानं भरीमार केला जाईल, हे देखील पाहायचं आहे. हो, यावेळेचा बॉल अनएक्सेप्टेड उचली पाहायला मिळाली. अगदी चेंडू पुढ्यातून नाका तोंडा जवळून पास झाला. इट्स अ परफ्यूम डिलिव्हरी. अगदी आपण पाहिलं ना, एक वेगळा सुगंध देऊन चेंडू या ठिकाणी गेला असेल. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. 15 धावा स्कोर कार्ड वरती बॅटर विजय. त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये आपण अविनाशला पाहतोय. आर्या डेअरी फार्म्स देवकाने आपला कर्णधार टॉसबॉक्स इथे यायचं आहे नाणेफेकीसाठी. इथे आराध्य इलेक्ट्रिकल धानकानीचं संगणक उपस्थित आहे. हेच नक्कीच याही वेळेला आपण पाहतोय फटका तर चांगला राहिला. आपण पाहिलं डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रावलत असताना वाईडिश लॉंग ऑफ रिझन मधून क्षेत्ररक्षक अतिवेगाने धाव घेताना पाहायला मिळाली आहे. चांगल्या प्रकारची फिल्डिंग होताना पाहायला मिळेल. 14 चेंडू आणि 23 धाव्यांची आवश्यकता आहे. एखादा मोठा फटका या मॅचची हवा काढू शकतो आणि त्या मोठ्या फटक्याची प्रतीक्षा आहे. यावेळेचा बॉल बॅकफुटला आले, चांगला पंच पाहायला मिळाला. मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आलेत. मंदार पाटे आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे बघा, मंदार पाटेचा एकंदरीत आपण विचार केला, मागच्या ओव्हरमध्ये एकंदरीत आपण पाहिलं ना, सर्वोत्कृष्ट गोलंदाजी त्यांची देखील आपल्याला पाहायला मिळाली आहे. बराच काल क्रिकेटची सेवा त्यांनी देखील केली. एक लेजेंडरी क्रिकेटर म्हणून त्यांच्याकडे आपण या प्रतियोगितेमध्ये पाहू शकतो. यावेळेचा बॉल खोलात टाकलाय, खणून काढलाय, उडवलाय बॉल समोरती, चेंडू सीमारेषा पार. हा कणकणीत षटकार.
मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत पहिल्या 18 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपला, जिथे आपण पाहतोय 2 गडी डगआउटमध्ये 24 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. इथून मात्र इक्वेशन बदललंय, 12 चेंडू आणि 16 धाव्यांची आवश्यकता असेल. जिथे आपण एकंदरीत पाहिलं ना, षटक क्रमांक 3 मध्ये आयुषला बोलवण्यात आलं आणि कुठेतरी आयुष मागे ठरले. जिथे आपण पाहिलं तब्बल 15 धावा आयुषच्या विरोधामध्ये वेचल्या गेल्या आणि तब्बल आता मात्र इक्वेशन बदलताना पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणि 16 धाव्यांची आवश्यकता असताना गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय या ठिकाणी प्रणय दाखल झाली आहेत. पुन्हा एकदा संघाची जबाबदारी खांद्यावरती घेतली आहे आणि होय संघाला तारायचं आहे. याच अनुषंगाने पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती पहिला बॉल, फुल टॉस बॉल, फुल टोल बसेल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये. क्षेत्ररक्षकाची चुकी पाहायला मिळतीये. क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉलचं प्रदर्शन. याही वेळी 2 धावा घेतल्या जातील. म्हणजे बघा या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती संधी उपलब्ध करून दिली होती, उंची जास्त पाहायला मिळाली. त्याच वेळेला एलिव्हेशन नव्हतं या चेंडूमध्ये, संधी होती या ठिकाणी. दोन धावा याही चेंडूवरती येताना पाहायला मिळतील. दुहेरी धावेच्या साह्याने स्कोर कार्ड पुढे जातोय, जिथे आपण पाहतोय तब्बल 26 या अंकावरती यावेळेचा बॉल. डान्सिंग डाऊन पायांचा उपयोग करण्यात आला, हलक्या बॅटने स्टेअर करण्याचा प्रयत्न फसतोय. कॉड बिहाइंड दी विकेट. आणखी एकदा का बॅटिंग करत असताना श्री स्वामी समर्थ कंस्ट्रक्शन उर्दवण्या संघाला बॅटर आउट. दोन चेंडूंचा खेळ समाप्त. स्कोर कार्डवरती 26 धावा पाहायला मिळत आहेत. यावेळेचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल आपल्या बॅटने स्टेअर करण्याचा प्रयत्न राहिला. कव्हर पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल येताना पाहायला मिळतील. गुड रन बिटवीन द विकेट. आपण पाहिले एकंदरीत डेंजर झोनकडे धाव घेण्याचा प्रयत्न राहिला आणि सही सलामत ह्या ठिकाणी डेंजर झोनकडे सुखरूपरित्या पोहोचले. 2 धावेच्या साह्याने स्कोर कार्ड पुढे जातोय, जिथे आपण पाहतोय तब्बल 28 या अंकावरती 9 चेंडू आणि 12 धाव्यांची आवश्यकता आहे. एकंदरीत आपण पाहायला गेलो ना, गणेशाला त्याने इम्प्रेस केलं, प्रणयाला त्याने इम्प्रेस केलं. षटक क्रमांक 3 मध्ये आयुष आले आणि खऱ्या अर्थानं 15 धावा त्या ठिकाणी आल्या. थोडेसे मागणे राहिले आहे, मॅचची मोमेंटम चेंज झाली. यावेळेचा बॉल बॅकफुटला आलेत आपण इथं चांगला पाहायला मिळाला. 1 धावेचा मोह आवरला गेला नाही आहे. लालचबुरी बाल आहे, आवरा वेगाला, सावरा विकेटला. आणखी एक धक्का उडदवणे संघाला बॅटर आउट. रमेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत, जिथे आपण पाहिलं आजच्या दिवसामध्ये ज्याने इम्प्रेस केलं. 4 चेंडूमध्ये 20 धावा ज्याने मागील मॅच मध्ये बनवल्या. खोला टाकलाय, आडव्या बॅटने केलायचं होतं. चेंडूचा बॅटचा संपर्क नाही आहे. फिंगर रोल केली, काटा बदलला, हलका स्विंग या चेंडूवरती पाहायला मिळाला. आणखी एक डॉट बॉलची सांगता. जेवढे जास्तीचे डॉट बॉल येतील ना, जेवढ्या जास्तीचा डॉट बॉलचा रेशो वाढेल ना, यदा कदाचित वेद पॉवर हिटर्स खाम संघ तितकाच मॅच मध्ये शिरकाव करू शकतो. आता इक्वेशन बदललंय. 7 चेंडू आणि तब्बल 12 धाव्यांची आवश्यकता. प्रणयचं कौतुक करणं गरजेचं राहील. अफलातून गोलंदाजी, कोलाट टाकलाय, 4 मुंड्या चित करणारी गोलंदाजी. याही चेंडूवरती बॅट काढण्याची मुभा नाही आहे. आणखी एक डॉट बॉल. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे संपूर्ण प्रतियोगितेमध्ये प्रणय याची.
तब्बल आपण पाहिलं षटक क्रमांक 4 मध्ये आले. संघाची जबाबदारी होती ॲज अ बॉलर म्हणून आपल्याला दुसरी गोलंदाजी का दिली, जिथे आपण पाहिलं एक सर्वोत्कृष्ट गोलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र इक्वेशन बदललंय. 6 चेंडू आणि 12 धाब्यांची आवश्यकता. सहा बॉल आणि 20 धाब्यांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय खामगावचा वंडर बॉय म्हणून ज्याच्या नावाची ख्याती आहे. 6 बॉल 12 धाब्यांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय खामगावचा वंडर बॉय मंदार पाटे. पहिला बॉल, यावेळेचा बॉल मिस टाइम स्ट्रोक. संधी इथे देखील आहे. ही कॅच होईल का? नाही नाही नाही, ही कॅच नाही आहे. इथे चुकी झाली आहे. अगदी आपण पाहिलं ना, आपल्या ओंजलीतून साधू संतांना ज्याप्रमाणे तांदूळ दान करावे ना, त्याचप्रमाणे चेंडू ओंजलीतून दान धरणी मातेला झाला. टू गेट अ लाईफ या ठिकाणी जीवदान प्राप्त होईल. एकदा याही चेंडूवरती येताना पाहायला मिळते. एक धावेच्या साईने स्कोर कार्ड पुढे, जिथे आपण पाहतोय 29 या अंकावरती 5 बॉल आणि 11 धाब्यांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय मंदार पार्टे मॅन फ्रॉम खाम गावाला पडलेलं गोड स्वप्न. खामगावची वेगवान एक्सप्रेस म्हणून ज्याची ख्याती आहे, ज्याची ओळख आहे मंदार. यावेळेचा बॉल, ओहो यावेळेचा बॉल अनएक्सेप्टेड उचली पाहायला मिळाली. फिंगर रोल केली गेली, काटा बदलला. आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता. मंदार हे नाव नाही आहे, तर हे खामगावचं ब्रँड आहे. आणि होय, तो मात्र या ठिकाणी आपल्या हातातून चमत्कार दाखवतोय. ओळख या ठिकाणी पुसण्याचं काम करत नाही, तो ओळख जपण्याचं तो काम करतोय. यावेळेचा बॉल बॅकफुटला आले, जागा बनवली आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये चेंडू मार्गस्थ होत असताना क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. गुड गुड गुड. क्षेत्ररक्षण आपल्याला चांगलं पाहायला मिळालं. त्याही वेळेला याही चेंडूवरती तिसऱ्या धावेचा प्रयत्न. आणि होय, 3 धावा देखील बघता बघता येताना पाहायला मिळत आहेत. 3 धावेच्या साह्याने स्कोर कार्ड पुढे जाईल, जिथे आपण पाहतोय 32 या अंकावरती. आता मात्र इक्वेशन बदललंय. 3 चेंडू आणि 8 धाव्यांची आवश्यकता. 3 चेंडू 8 धावा. एखादा मोठा फटका या मॅचची हवा काढू शकतो. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतो या ठिकाणी विजय. त्याच वेळेला रमेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहेत. ही मॅच गेलेली नाही आहे. एखादा मोठा फटका ही मॅच बनवू शकते. एखादा मोठा फटका ही मॅचची हवा काढू शकते. गोलंदाज मंदार पुन्हा सज्ज. यावेळेचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर राहिला आहे. ऑफिशियल पंचांचे 2 हात समांतर. धाव फलकावरती धाव येईल. अवांतर धावेच्या साईने स्कोर कार्ड पुढे 33 या अंकावरती. इक्वेशन बदललंय. 3 चेंडू आणि 7 धावा. ही मॅच जर डिपेंडिंग करत असताना मंदार पाटीलने विजयी केली तर नितेजी कोंडे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. यावेळेचा बॉल लेग स्टिक मिस करणारा बॉल पाहायला मिळाला. आता मात्र दिशा नाही तर दशा होतीये आणि मार्ग नाही तर भरकटला जातोय. आणि भरकटलेल्या मार्गावरून मार्गक्रमण करायचं असेल तर डोकं मंदारला या ठिकाणी शांत करावं लागेल. 3 चेंडू आणि 6 धावा. एखादा मोठा फटका, एखादा चौकार. लगातारच्या 3 चेंडूवरती दुहेरी धाव मॅचची सिच्युएशन बदलू शकते. मॅचची मुवमेंट चेंज करू शकते. ओहो, फिरले बॅट. या फटक्यात आहे वजन. धावा पुऱ्या अर्धा डझन. मॅच विनिंग शॉट या ठिकाणी जिंकलेल्या संघाचं अभिनंदन. कौतुक. डीजे